नमस्कार मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपण घेतो आहोत. कारण आपली भावी पिढी, खास करून आपली मुलं आणि त्यांचं भवितव्य याशी आपण खूप वेळपर्यंत निगडीत असतो. असायलाही हवं. कारण तुमच्या आमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या प्रॉपर्टीचा भाग कुठला असेल तर आपली मुलं. ती मुलं चांगली निघाली, खास करून सुशिक्षित झाली, त्यांना समजायला लागलं, चांगलं माणूस म्हणून ते जगायला लागले आणि त्यानंतर त्यांचं नोकरी किंवा जीवन चांगलं जाण्यासाठीचे सगळे पर्याय जर शाळातून मिळाले तर निश्चितपणे आपणाला त्याचा फायदा होईल. त्याच दृष्टीने आपण मुलांना शाळेत पाठवलेलं असतं आणि मुलांचं प्रगती पुस्तक हे आपण पाहून त्यावर समाधान व्यक्त करतो आणि मग त्याच्यावरनं त्याची प्रगती ठरवतो. पण आतापर्यंतची सगळी प्रगती पुस्तकं हळूहळू आता बदलायला लागलेली आहेत आणि ती प्रगती पुस्तकं HPC यामध्ये रूपांतरित होत आहेत. म्हणजेच होलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये यांचं रूपांतर होणार आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमध्ये वर्षभर शिक्षक मुलं वर्गात काय करतात, कसा अभ्यास करतात या संदर्भात ते बघतील आणि त्यासोबतच त्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या नोंदी सातत्याने ते घेत राहतील. मग सर्व विषयातल्या या नोंदीवरून मुलगा कसा विचार करतो, मुलगा कसं प्रकटीकरण करतो, मुलांची काय क्षमता आहे, तो काय नव्याने शिकतो आहे, या सगळ्या सकारात्मक बाबीवर ज्या नोंदी केल्या जातील त्यालाच आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणतो. आणि त्याही पलीकडची जी स्टेज आहे ती आता होलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये आहे. कारण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आतापर्यंत जर बघितलं, या पद्धतीमध्ये एकंदरीत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, भावनिक, मानसिक विकासाशी संबंधित असलेल्या पैलूबाबत शिक्षकांनी त्यांची निरीक्षण नोंदवणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ, विद्यार्थी दिलेले काम वेळेत पूर्ण करतो, इंग्रजी उच्चार स्पष्ट करतो, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे, अवांतर वाचन करतो, इतरांना मदत करतो, सर्वांमध्ये मिसळतो इत्यादी नोंदी त्याच्यामध्ये येतात. सध्या या नोंदी केवळ शिक्षकांच्या निरीक्षणातून केल्या जात आहेत. काही शिक्षक त्या पुरेशा जबाबदारीने, संवेदनशीलपणे करतात, पण काहींना ते जास्तीचे काम वाटते. होलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये या नोंदी केवळ शिक्षकांनीच नव्हे तर वर्गमित्र, मैत्रिणींनी, पालकांनी आणि खुद्द विद्यार्थिनींनी स्वतः बदल करावायचे आहेत. हे प्रगती पुस्तक सर्वांसाठी नवीन असेल. मला गणित, भाषा, विज्ञान हे विषय किती जमतात, त्यात मी कुठे कमी पडतो, कुठल्या विषयात सरावाची गरज आहे याचे मोजमाप शिक्षक, पालक, सहाध्यायी आणि स्वतः त्या विद्यार्थ्यांनी करायचे असते. त्याचबरोबर टीमवर्क करू शकतो का, कुठल्या कला अवगत आहेत, अशा व्यक्तिमत्वाच्या पैलूचेही मूल्यमापन नव्या प्रगती पुस्तकात केले जाईल. होलिस्टिक प्रोग्रेस कार्डची संकल्पना नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने म्हणजेच NCERTने तयार केली आहे. HPCमध्ये पहिली दुसरीचा पायाभूत टप्पा, तिसरी ते पाचवीच्या तयारीचा आणि 6वी ते 8वीच्या मध्यम टप्पा असेल. या आधारे विद्यार्थ्यांना पुढील इयत्ताकरता तयार करणे अपेक्षित आहे. सर्वच राज्यांना HPCनुसार प्रगती पुस्तकाची रचना बदलावी लागेल. केवळ विषयावर घेतल्या जाणाऱ्या वार्षिक परीक्षा नव्हे तर आता विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीबरोबरच त्याच्या सामाजिक, भावनिक, संज्ञानात्मक आणि सर्जनशील क्षमतांचेही मूल्यमापन केले जाईल. यात विद्यार्थी सक्रियपणे सहभागी असेल. प्रत्येक मुलाला केवळ स्वतःच्या कामगिरीचेच नव्हे तर समवयस्कांच्या कामगिरीचेही मूल्यमापन करावे लागेल. विद्यार्थ्यांची सामर्थ्यस्थळे, सुधारण्याची क्षेत्रे दाखवून त्यांच्यात आत्मसन्मान आणि आत्मभान निर्माण करण्याचे हे प्रगती पुस्तक म्हणजे एक साधन असेल. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने म्हणजेच CBSEने आपल्या शाळांना नव्या प्रगती पुस्तकाबाबत आधीच अवगत केले आहे. CBSEच्या 74 शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे पुस्तक म्हणजे एक बहुआयामी असा अहवालच असेल, ज्यात विद्यार्थ्यांच्या कॉग्निटिव्ह, भावनिक आणि मानसिक अशा पैलूंचा विचार केला जाईल. यासाठी प्रोजेक्ट, मुलाखती, प्रश्नमंजुषा, टीमवर्क व इतर अशा वेगवेगळ्या माध्यमांचा विचार केला जात आहे. विद्यार्थ्याचे वर्णन आता जागरूकता, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या 3 घटकावर आधारित असेल. शिवाय स्ट्रीम म्हणजे झरा, माउंटन म्हणजे पर्वत आणि स्काय म्हणजे आकाश अशा शब्दातून ते परखले जाईल. CBSEने या प्रकारच्या मूल्यांकनासाठी एक फ्रेमवर्क तयार केले आहे. यानुसारच प्रगतीचे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याच्या डिजिलॉकरशी जोडले जाईल. ते एक व्हर्च्युअल कार्ड असेल. हे प्रगती पुस्तक शाळांच्या मूल्यमापन पद्धतीत क्रांती करणारे ठरेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर यात काही अडचण खूप कमी असणार आहे आणि असलेली अडचण ती म्हणजे शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालकांना या मूल्यमापनाची जाणीव जागृतीची. त्यासाठी शिक्षक
प्रशिक्षित असणं, पालकांना जागरूक करणं आवश्यक आहे. कारण मूल्यमापनाची ही पद्धत संवेदनशीलपणे जबाबदारीने हाताळणे आवश्यक असेल. अन्यथा 8वीपर्यंत नो डिटेक्शन पॉलिसीची जे झाले होते तेच HPC बाबत होऊ नये. थोडक्यात पास नापास, हजर गैरहजरचे दिवस नोंदवणारे, निळ्या लाल शेऱ्याच्या पलीकडचे रंगच माहिती नसणारे 2 नीरस कार्डबोर्डचे कागद म्हणजे आपल्या मुलाचे प्रगती पुस्तक ही संकल्पनाच पालकांच्या मनातून काढून टाकावी लागणार आहे. आता ती तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण आढावा घेणारी छोटेखानी पुस्तिकाच असेल. ती समजून घ्यायला, पर्यायाने आपल्या मुलाविषयी जाणून घ्यायला हवे, तर वाचनाची सवय मुलांना अंगी बाणवावी लागेल. म्हणजेच तुमचा मुलगा निश्चितपणे यशस्वी होणार आहे. त्यासाठी त्याचे सगळे सहकारी, शिक्षक आणि आपण स्वतःसुद्धा मूल्यांकन करणार आहोत. धन्यवाद. आपली आवड दर्शवा, इतरांना पाठवा, सदस्यता नोंदवा. ही झाली शुद्ध मराठीतली वाक्य. आता मात्र इंग्रजीमध्ये सांगता येईल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.